शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आपल्या बरोबर आहेत। ताई, गेल्या 10 ते 15 दिवसांपासून एकाच प्रकरणावरती बरीच चर्चा झाली, ते म्हणजे ललित पाटीलचं ड्रग्ज प्रकरण। अखेर त्याला मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून अटक केल्याची माहिती मिळते। तुम्ही सुद्धा या प्रकरणामध्ये एका मंत्र्यांवरती आरोप केलेला होता की त्यांचं फोन रेकॉर्डिंग तपासा। या सगळ्या प्रकरणानंतर आता ललित पाटीलला अटक झाली, आपली प्रतिक्रिया? ललित पाटीलला अटक झाली हे एका अर्थाने चांगलं झालं, परंतु ललित पाटीलच्या अटकेनंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात। पहिली बाब तर भाजपने त्याच्या श्रेयवादाचा अजिबात विचार करू नये, कारण जर तुम्ही त्याच्या अटकेचं श्रेय घेत असाल तर मग त्याच्या फरार होण्याची जबाबदारी सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल की 15 दिवसापासून तो फरार कसा होता। दुसरी गोष्ट अशी की मी जे म्हटलं की पालकमंत्री असताना दादा भुसेंच्या कारकिर्दीमध्ये 200-300 कोटीचा कारखाना उभा कसा काय राहतो, तो प्रश्न माझा अजूनही अनुत्तरित आहे, त्याचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही। दुसरं असं की राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या कारकिर्दीमध्ये नाशिकमध्ये कारखाना आहे, काल परवा काहीतरी सोलापूरमध्ये मोठी कारवाई झालेली आहे, वालचंद नगरचं अजून एक वेगळंच प्रकरण पुढे येतंय, त्यांच्याच अत्यंत निकटतम असणारे आणि पुण्याचे अधीक्षक असणारे चरणसिंग राजपूत यांचे काही कारनामे बाहेर येत आहेत। हे सगळी प्रकरणं शंभूराजे देसाई यांची पकड सैल झाली आहे की शंभूराजे देसाई यांच्या संगणमताने सगळं होतंय, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। माझी गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींना विनंती असेल, जर आपला पक्ष राष्ट्रप्रथम असं म्हणतोय तर मग राष्ट्रप्रथम याच न्यायाने चौकशा झाल्या पाहिजेत। फक्त आपल्या सरकार पक्षातल्या मंत्र्यांना किंवा काही मंडळींना वाचवायचंय असं न करता खऱ्या अर्थाने या गोष्टींचा तपास झाला पाहिजे। तुम्ही असं म्हणालात की ललित पाटीलला फरार करण्याचं श्रेय भाजपला घ्यावं लागेल। ललित पाटीलला जाणून बुजून फरार करण्यात आलं किंवा याच्यामागे भाजप किंवा शिवसेनेच्या मंत्र्यांवरती तुम्ही आरोप केलेले होते, त्यांचा हात आहे असं तुम्हाला वाटतं? मी पुन्हा सांगते की तुम्ही जर आता म्हणाल की नाही आम्ही अटक केली आहे, तर मग 15 दिवसापूर्वी फरार कोणी केलं? जर मी आता काही ऐकल्या बाईट्स की ज्याच्यामध्ये असं सांगितलं की 2 दिवसापूर्वी देवेंद्रजी असं म्हणाले की तो सापडेलच ना, सापडणारच आहे, तो सापडणार आहे हे इतक्या छातीटोकपणे सांगता, तुम्हाला त्याचं ठिकाण माहिती होतं का? महत्त्वाचा प्रश्न की पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो जातो, तुरी देऊन जातो म्हणण्यापेक्षा पुणे पोलीस त्याला टाटा बाय बाय करतात, कारण ज्या पोलिसाने हाताला झटका देऊन तो गेला असा बनाव केला तोच पोलीस पुढे CCTV फुटेजमध्ये दिसलेला आपण बघितलेला आहे। पण तो पुणे पोलिसांना सापडत नाही, तो साकीनाका पोलिसांना सापडतो। हे पण विचार करण्यासारखं आहे की मुंबई पोलिसांना सापडतो, तो पुणे पोलिसांना काय सापडत नाही? पुणे पोलीस भले नेपाळ, ऑस्ट्रेलिया, दुबई इकडच्या बाता मारत होते, पण तो तर बरेच दिवस गुजरातमध्ये होता, गुजरातमधून तो तिकडे चेन्नईकडे जाताना अटक झाली, याचीही माहिती जरा घेतली गेली पाहिजे। आणि अत्यंत महत्त्वाचे, ललित पाटीलचा जयसिंगानी होऊ नये, ललित पाटीलचा जयसिंगानी होऊ नये असं आम्ही का म्हणतोय? जयसिंगानीला अटक केली आणि बरीचशी सत्य जी बाहेर येणार होती ती आलीच नाही, पुढे काय झालं काही कळलंच नाही, अख्खी केस रफादफा झाली। तसं या प्रकरणात होऊ नये, कारण जर तुम्ही ललित पाटीलला आत्ता अटक केलेली आहे तर ललित पाटीलकडनं ससून हॉस्पिटलच्या वार्ड नंबर 16चं गौडबंगाल कळलंच पाहिजे। वर्ष 1.5 वर्ष आरोपी तिकडे कसली ट्रीटमेंट घेतात आणि ललित पाटीलला काय आजार होता हे सुद्धा बाहेर आलं पाहिजे। आणि डॉक्टरांची सुटका नाही, नाही म्हणजे नाही। या प्रकरणामध्ये साकीनाका पोलिसांनी ललित पाटीलला अटक केली आहे, मात्र 2 कोटींचं ड्रग्ज प्रकरण अगदी काही दिवसांपूर्वी जे घडलेलं होतं ते पुण्यामध्ये होतं। ही कारवाई पुणे पोलीस करू शकले असते, मात्र साकीनाका पोलिसांनी आधीच्या प्रकरणामध्ये ललित पाटीलला अटक केली आणि त्याचा तपास, मात्र जे सगळ्यात आता प्रकरण सुरू आहे की 2 कोटीचं ड्रग्ज सापडतं, ससून रुग्णालयामधून पळून जातात, ससूनचा प्रकार कुठेतरी लांबणीवरती टाकण्यासाठी आधी साकीनाका पोलिसांनी कारवाई केली किंवा त्याच्यामध्ये काय आहे असं तुम्हाला वाटतं? मी म्हणूनच म्हटलं की त्याचा जयसिंगानी होऊ नये, त्याचा जयसिंगानी होऊ नये हे बोलण्याचा अर्थच माझा हा आहे की ससूनमध्ये गेटवर सापडलेला 2 कोटीचं ड्रग्ज, वार्ड नंबर 16चं गौडबंगाल, त्याला दाखल करून घेणारे डीन, त्याच्यावर आत्ता उपचार चालू असतानाचे डीन, त्याच्यावर उपचार करणारे प्रत्यक्ष डॉक्टर,
नाशिकमध्ये 200-300 कोटीचा सापडलेला ड्रगचा कारखाना, सोलापूरमध्ये सापडलेला ड्रगचा कारखाना, हे जे आहे एकूण. आणि म्हणून म्हटलं की जर भाजपाला राष्ट्रप्रथम ही चिंता असेल तर या राष्ट्रातल्या तरुणाईच्या आरोग्याची आणि भवितव्याची चिंता असायला हवी. आणि ती चिंता बाळगत देवेंद्रजींनी फक्त आमच्या सरकार पक्षातले सामील घटक आहेत म्हणून कुठलीही त्याच्यावरती काय म्हणता येईल अनुकंपा न दाखवता या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे. विशेषतः ससूनच्या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे. जो ललित पाटील ससून रुग्णालयामध्ये पळाला आणि त्यानंतर तो एका हॉटेलच्या CCTV मध्ये पाहायला मिळाला. आज त्याच हॉटेलमध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत. ज्या हॉटेलचा व्हिडिओ सध्या म्हणजे CCTV व्हायरल झालेला होता त्यावरती सुद्धा आता बाहेर बरीच चर्चा व्हायला लागली. ये रिश्ता क्या कहलाता है विचारायला पाहिजे एकदा की ज्या हॉटेलमधनं त्याचा वावर आहे याचे अनेक पुरावे आम्ही दिले, CCTV फुटेजेस दिले की तो तिकडनं पळून जात नाहीये. तो जणू काही सराईतपणे त्या हॉटेलच्या आत एंटर करतोय. तो अनेक दिवसांपासून तिथे राहतोय. अशा पद्धतीचा त्याचा वावर होता. आणि त्याच्यावरती एकदाही चौकशीच्या साठी म्हणून तिकडे पोलीस काही फिरकत नाहीत किंवा बघत नाहीयेत. ते सगळं बघितलं पाहिजे. अजून एक गोष्ट, ललित पाटीलचं काम हे एकट्या दुकट्याचं काम नाही. ललित पाटीलच्या सोबत तुम्ही भूषण पाटील आणि इतर 6 अटकही केले असं कळतंय मला, परंतु हे एवढ्या लोकांचं काम नाही. ससूनच्या गेटवर जर 2 कोटीचा ड्रग सापडत असेल आणि लेमन ट्रीमध्ये त्याचा वावर दिसत असेल आणि जसं आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की त्याला बायका सुद्धा पुरवल्या जायच्या, याचा अर्थ इथं फार मोठं रॅकेट काम करतं. आणि त्या रॅकेटमधली नावं मी पुन्हा सांगते की त्या रॅकेटमधली नावं आम्ही बाहेर काढायची की तुम्ही बाहेर काढणार आहात. त्याच्यामागे दादा भुसेंचा हात आहे म्हणून हे सगळं प्रकरण दादा भुसेंची तुम्हाला असं वाटतं दादा भुसेंचा वरद हस्त नाही या सगळ्या प्रकरणामध्ये? कसा काय एखादा कारखाना उभा राहू शकतो? नाशिकमध्ये जो कारखाना उभा राहतो त्याच्यात दादा भुसेंना माहितीच नसेल का? आणि जर माहिती नसेल तर मग दादा भुसे पालकमंत्री म्हणून सपशेल नापास आहेत. मग पालकमंत्री म्हणून दादा भुसेंना काम करता येत नाही, किंबहुना एक मंत्री म्हणून ती सगळी कामं करण्यासाठी ते अगदीच अपात्र ठरतात असा त्याचा अर्थ होतो. मला याच्यात शंभूराजे देसाईंना पण प्रश्न विचारायचे आहे की शंभूराजे देसाईंच्या कारकिर्दीमध्ये एखाद्या हॉस्पिटलला एवढा मोठा ड्रग सापडतो, सोलापूरमध्ये कारखाना निघतो, म्हणजे तशी तर अनेक शंभूराजे देसाईंची प्रकरणं आहेत. जे संभाजीनगरच्या डिस्टिलरी वाईन कंपनीचं प्रकरण काय पद्धतीने की ज्याच्यामध्ये हायकोर्टने सांगितलं की यांनी साधारणतः 18 कोटीचा जो कर आहे, महसूल आहे, तो भरलेला नाहीये, सबब यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्याचं लायसन रद्द केलं गेलं. याच्या विरोधामध्ये संबंधित कंपनी कोर्टात गेली होती. तेव्हा कोर्टानेही सांगितलं की आयुक्तांचे आदेश जसे ते ठेवा, याच्यामध्ये मंत्री किंवा कुणीही काही करू शकणार नाही. तरी सुद्धा या केसची सुनावणी शंभूराजे देसाई यांनी आपल्या दालनात करून घेतली. सरकारचा तो 18 कोटीचा महसूल बुडवला. मग 18 कोटीचा महसूल जर तिथे बुडवला गेला असेल तर यामध्ये कुणाकुणाचे हात ओले झाले असतील विचारलं गेलं पाहिजे. चरणसिंग राजपूतचं आणि शंभूराजे देसाईंचं कनेक्शन काय? कारण हा चरणसिंग राजपूत आणि याचाच एक माणूस अबाने नावाचा अधिकारी हा CCTV फुटेजमध्ये फुकट दारू प्यायला देत नाही म्हणून धुडगूस घालताना आढळला. एकूण मला काय सांगायचंय की कायदे सुव्यवस्था असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क खाता असेल किंवा आरोग्य खाता असेल यांची व्यवस्था ढिसाळ चाललेली आहे. राजकीय प्रश्न आहे. ठाण्यामध्ये गडकरी रंगायतांमध्ये भाजपचा एक मेळावा झाला. मेळाव्यामध्ये बावनकुळेंनी जाहीरपणे उच्चारलं की 2024चा मुख्यमंत्री कोण हवाय, तर सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार घोषणा झाली. आणि त्यानंतर मात्र बरीच चर्चा जी आहे त्यात सध्या राजकारणामध्ये व्हायला सुरू झाली. अहो म्हणजे बावनकुळे साहेब कधी कधी बोलतात तिकडचं, परंतु ह्या सगळ्यांना तुम्ही अजून एका गोष्टीशी जोडून बघितल्यावर तुम्हाला याचे अर्थ अजून जास्त उलगडायला लागतील. बरोबर सन्माननीय अजितदादा यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी शर्यतीत आल्याबरोबर कमिशनर मॅडम हे पुस्तक खड्याक करणं बाहेर येतं. याचा नेमका अर्थ काय? आणि देवेंद्रजीच आम्हाला मुख्यमंत्री हवेत असे लोकांच्याकडून वधवून घेण्याचा प्रयत्न केला जातो. या दोन्हींची सांगड घातली तरी बऱ्याच गोष्टी उघड होतात. तुम्ही आता एक जे वाक्य बोललात की अजित पवारांचं मुख्यमंत्री म्हणून नाव पुढे येताच मॅडम कमिशनर हे पुस्तक पुढे येतं, याच्यामागे नेमकं कोणाचा हात आहे असं तुम्हाला वाटतं?
याचा फायदा ज्याला होऊ शकतो त्याचा हात असू शकतो, याचा उघड फायदा किंवा याचं उघड नुकसान कोणाला आहे तर ते देवेंद्रजींना आहे. कारण मुख्यमंत्री पदासाठी एवढा अट्टाहास करून, एवढी पक्ष फोडून, एवढी माणसं सुरत गुवाहाटी इकडून तिकडून फिरून आणूनही जर मुख्यमंत्री पद हाती लागत नसेल आणि आता दादा जर मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत असतील तर दादांना हटवणे ही सगळ्यात प्रधान जबाबदारी कोणाची तर निश्चितपणे ती देवेंद्रजींची. काल मुख्यमंत्र्यांनी ठाण्यामध्ये बैठक घेतली, दसरा मेळाव्याचं ते नियोजन करत आहेत. ते असं म्हणतात की इथून पुढे मी शिवतीर्थावरती दसरा मेळाव्यासाठी अर्ज करणार नाही. ठाकरेंचे हिंदुत्व हे मिलावटीचे हिंदुत्व आहे. बाळासाहेबांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. दसरा मेळावा आपण जोरात करू. नाही, ठाकरेंचे हिंदुत्वाचं काय आहे ते आम्ही शिवतीर्थावर त्यांना सांगू, परंतु मागच्या वर्षी 10 कोटी रुपये खर्च करून सुद्धा गर्दीच जमली नाही. त्यामुळे यावर्षी आपला फियास्को व्हायला नको, आपण तेवढी गर्दी जमवूच शकत नाही. यासाठी म्हणून घेतलेली खबरदारी एवढंच आम्ही याच्याकडे बघतो. बाकी आम्ही काही फार मोठं मन वगैरे शिंदेने दाखवले असं आम्हाला अजिबात त्यात वाटत नाही. बावनकुळे परत कोकणामध्ये जात आहेत. जो कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, तिथं सिंधुदुर्ग रत्नागिरीचा 2 दिवस दौरा करतायत. कोकणामध्ये काय परिवर्तन होईल? नाही, मला नाही. परिवर्तन होईल ते या अर्थाने की फडणवीस साहेबांचे जे नॉयझी टीम आहे ना, ज्या नॉयझी टीममध्ये आमची राणेंची 2 बारकी बारकी लेकरं आहेत, तर या सगळ्यांमध्ये निश्चित परिवर्तन होईल आणि त्यांचा पाडाव करण्यासाठी हाही एक दौरा कारणीभूत ठरेल. सुप्रीम कोर्टात काल जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये 30 तारीख जी आहे ती विधानसभा अध्यक्षांना शेवटची मुदत म्हणून कोर्टाने दिलेली आहे. त्यावेळेस मात्र वेळापत्रक जे आहे ते सुप्रीम कोर्टाला सादर करावं लागेल. आमदार अपात्र होण्याची वेळ जवळजवळ येत चालली अशी बरीच चर्चा होतीये. हा निर्णय घ्यावा लागेल अपात्रतेचा? हा निर्णय घ्यावा लागेल हे मला वाटतंय. कोर्टाने वारंवार सांगून सुद्धा, इतक्या वेळा सांगूनही अध्यक्ष राहुल नार्वेकर ज्या पद्धतीने ढिम्म हलायचं नाव घेत नाही, याचा अर्थ महाराष्ट्राची जनता ओळखून आहे की नार्वेकर किती बायस्ड पद्धतीने काम करत आहेत. शिंदे गटाला वाचवण्याचे सगळे हरेक प्रयत्न त्यांचे चालू आहेत आणि अशाने अध्यक्ष म्हणून ते स्वतः अपात्र ठरतील की काय अशी सध्या परिस्थिती आहे. शेवटचा प्रश्न, तुमची महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा परत एकदा सुरू होते. तुम्ही तो नागपूरमधून करता आहात. नागपूर हे संघाचं मुख्यालय तिथं आहे. भाजपचा बालेकिल्ला म्हणून नागपूरला ओळखलं जातं. देवेंद्र फडणवीसांना काय आवाहन कराल नागपूरमध्ये जाऊन? नागपूर हा संघाचा बालेकिल्ला असं मला वाटत नाही. मी नागपूरमधून सुरुवात करते कारण तिथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीयांना फार मोठी बुद्धिजमची दीक्षा दिलेली आहे. सो ते एक पवित्र ऊर्जास्थान आहे आणि अशा पवित्र ऊर्जास्थानावरून आपण महाप्रबोधनाची सुरुवात केली पाहिजे असं मला मनापासून वाटतंय. राहिला प्रश्न फडणवीसांना काय तिथे सांगायचं ते निश्चितपणे उद्या आपण ऐकाल महाप्रबोधनाच्या सभेमध्ये आणि नेहमीप्रमाणे महाप्रबोधन इलाका तुम्हारा धमाका हमारा. सो त्या इलाक्यात जाऊन एक वेगळा धमाका करायला आवडेल मला. आपण पाहतोय की उद्यापासून जी महाप्रबोधन यात्रा सुरू होते त्याची सुरुवात नागपूरमध्ये होतीये. इलाका तुम्हारा आणि धमाका हमारा असं प्रतिक्रिया जी आहे सुषमा अंधारेंनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.